गए। मैं डब्बा से गोंदिया से आया था। डब्बा से मैं स्टॉप था मेरा, डब्बा से निकल कर मैं सड़क अर्जुनी जा रहा था। तो बस इसी टी पॉइंट के ऊपर डब्बा प्लस खजरी कुछ गाँव है, इसी के बीच में एग्जैक्ट बस अनबैलेंस हुई, ट्रक सीधा निकल गया, बस अनबैलेंस हुई, वन साइड हुई, बस का टायर 1 से 1.5 फीट ऊपर उठा, वन साइड हुई, आई उस साइड से इस साइड में आके सीधी घुस गई। और बस एक माइक्रो सेकंड के लिए मैं नहीं निकलता तो मैं बस के अंदर दबा हुआ होता। जानकारी तो पता नहीं, लेकिन 50+ ही लोग गए होंगे बस में, काफी लोग इमीडिएटली। क्या लगता है? मैं सही समझो, काफी स्पीड में थी। कितने स्पीड में अंदर? 60-70। अपघात झाला, किती मृत्यू पडले आणि किती झाले आणि जखमी किती आहेत आणि किरकोळ जखमी किती आहेत? आज कोहमारा ते डवा या दरम्यान शिवशाही बसचा जो अपघात झालेला आहे, त्या अपघातातील जवळपास 26 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आलेले होते। त्यापैकी 10 रुग्ण हे रुग्णालयामध्ये पोहोचेपर्यंतच मृत पावलेले होते व रुग्णालयामध्ये आल्यानंतर एकाचा मृत्यू झाला। असे एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर 26 रुग्णांपैकी दोघांची उर्वरित 15 रुग्णांपैकी 2 रुग्णांची प्रकृती ही गंभीर आहे व बाकी रुग्णांवरती किरकोळ जे मार आहेत, फ्रॅक्चर्स आहेत, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यासोबतच RH सडक अर्जुनी येथे 10 रुग्ण आहेत आणि 2 रुग्ण हे गोरेगाव RHला भरती आहेत। एकूण रुग्णांची संख्या किती आहे? आतापर्यंत माहिती पडलेल्या याच्यामध्ये 38 रुग्णांची संख्या आहे टोटल। मृतकांमध्ये सगळ्यांची ओळख पटलेली आहे सर? त्यापैकी आतापर्यंत 9 लोकांची ओळख पटलेली आहे, दोघांची सध्या ओळख पटवणं सुरू आहे। विच्छेदन आज होणार आहे? सध्या ऑलरेडी जवळपास 9 लोकांचं सविच्छेदन पूर्ण होत आहे। थँक्यू सर। की रुग्णालयाची ॲम्ब्युलन्स पोहोचली तिथे आणि तिथून आपल्याकडे टोटल 10 पेशंट आणलेले, 10 आपण ॲडमिट केलेले। त्याच्यापैकी 3 लोकांना आपण गोंदियाला संदर्भित करतोय। एका रुग्णाला असं वाटतंय की डोक्याला मार आहे, त्याचा CT स्कॅन करायला पाठवतोय आणि बाकी दोघांना हाताला फ्रॅक्चर आहे, त्याच्यासाठी आपण गोंदियाला पाठवतोय। बाकी 7 आपल्याकडे आहेत, ते व्यवस्थित। याच्यामध्ये भंडारा टू गोंदिया चालला होता गाडी आणि कोमाराकडे हे उलटं झालं होतं, ॲक्सिडेंट झाला होता। आणि याच्यामध्ये प्रशासनाचं माहिती जे आहे ते 34 लोक याच्यामध्ये इंजरी झालं होतं आणि 34 पैकी 2 लोक गोरेगावला आहेत, 10 अर्जुनी मोरगावला आहे आणि बाकी 22 KTSला आणलं होतं आणि या 22 पैकी 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे कन्फर्म। बाकी लोकांवर आता सध्या उपचार चालू आहे। याच्याबद्दल आता विस्तृतपणे माहिती, ते उपचार चालू असल्यामुळे मी याच्यामध्ये काही सांगत नाही, पण आतापर्यंत जे आहेत माहिती ते 11 लोकांचं डेथ झालेलं आहे। एक बॉडी उधर है, एक बॉडी वहाँ पे ला रहा है। पीछे निकाल गए है क्या? और है क्या? इधर है, इधर।
10 वर्षापासून खराब अवस्थेमध्ये आहे. आम्ही वारंवार कंप्लेंटा करत असतो, परंतु त्याच्याकडे कोणत्याही सरकारचं लक्ष आतापर्यंत झालेलं नाही. आज हे ॲक्सिडेंट होतात, याला जिम्मेदार कोण आहेत? ज्या बसेस आहेत त्या बसेसच्या तांत्रिक अडचणी आहे का? त्यांच्या तपासण्या होत आहेत का? की जुन्याच बस ही सरकार आम्हाला इकडे देत आहेत? पूर्व विदर्भामध्ये जे ॲक्सिडेंट होत आहेत त्याला कारणीभूत म्हणजे ही सरकारच आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि तिकडे नवीन बसेस देत आहेत, त्यात इस्तेमाल केलेल्या बसेस आपल्या क्षेत्रामध्ये भंडाऱ्यामध्ये येत आहेत. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की सरकारच्या ज्या त्रुटी आहेत आणि या घटनेला कारणीभूत जो बी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई तपासणी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची माग आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये इथे अशा प्रकारच्या घटना घडतील नाही यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. त्याच्यासाठी नियोजन या सरकारनं केलं पाहिजे अशी मी या सरकारला विनंती करतो. दवान खनिजामध्ये तो फार सिरियस कंडिशनमध्ये आला होता. त्याचं हिमोग्लोबिन फक्त 5 ग्रॅम्स होतं आणि तो शॉकमध्ये आला होता. खूप जास्ती पल्स रेट वाढलं होतं, BP पण लोअर साईडवरती होतं. बेशुद्ध स्थितीमध्ये आला होता. तिथे KTSच्या डॉक्टर्सनी पेडियाट्रिशियन्सनी इमिडिएटली त्याला इंट्युबेट केलं. त्याचं कारण ऑक्सिजन लेवल फक्त 50% होतं. तर अशा वेळेस ब्रेनमध्ये ऑक्सिजन न गेल्यामुळे पण पेशंट बेशुद्ध होतं. त्याला हायपॉक्सिक ब्रेन इंजुरी म्हणतात. जेव्हा आमच्याकडे तो आला त्याला व्हेंटिलेटर्स अटॅच केले. सोनोग्राफीमध्ये माहिती पडलं पोटाची की पोटामध्ये पण ब्लिडिंग झालेलं आहे. CT स्कॅन केलं छातीचं, त्याच्यामध्ये माहिती पडलं की त्याला कंट्युजन्स आहेत आणि ब्रेनमध्ये पण त्याला डिफ्यूज एक्झर्नल इंजुरी प्लस हायपॉक्सिक ब्रेन इंजुरी आहे. ओव्हरऑल कंडिशन क्रिटिकल आहे, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या दिवशी तो आला त्याच्यापेक्षा बेटर कंडिशनमध्ये आहे. त्याचं हिमोग्लोबिन 9 आलेलं आहे. त्याचे व्हायटल्स हळूहळू स्टेबलाइज होत आहे. एक CT स्कॅन उद्या रिपीट करणार आणि मग मेंदूची स्थिती कशी आहे ते माहिती पडणार. झोपण्याची औषधी बंद करून त्याची परिस्थिती मध्ये मध्ये तो चांगले हातापायाचे मुवमेंट करून दाखवतो आहे. सो दॅट इज अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स की तो ठीक होईल. पहिलेपेक्षा ज्या दिवशी आला त्याच्यापेक्षा बेटर कंडिशनमध्ये आहे, पण आत्ताही तो क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि त्याला ठीक व्हायला वेळ लागेल. आय होप या चिमुकल्या बाळाला एक दुसरं जीवनदान मिळून तो चांगलं आयुष्य काढू शकेल असं आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ त्या बच्चूची. आणि आम्हाला गव्हर्मेंट ऑफिशियल्सकडून माहिती पडली आहे की त्यांचा भरपूर सपोर्ट राहणार आहे. अँड वी आर देअर ऑन टोज 24 hours टू सेव्ह अ लाईफ. थँक्यू. कोई भी नहीं, सिर्फ 5-6 2-3 इसमें बचे, बाकी 5-6.